आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच, बिग फाईट, बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईलच थोड्या वेळानं. गावते अंजूर वर्सेस शिवनेरी आमने या संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. नाणेफेक हरून फलंदाजी करत असताना पाहूया किती धावांची मजल मारेल या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूची प्रहार पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक खाली, कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि पहिला झटका, पहिला हदरा मित्र म्हणेन शिवनेरी आमने संघ असं लागताना पाहतोय. एक चांगला स्फोटक फलंदाजी तर मात्र बाद होतोय. संतोष ज्याच्या बॅट मध्ये नेहमी चांगल्या धावा बनतायत, परंतु आज या मॅच मध्ये काही चांगलं काम करू शकले नाहीत आणि एक निराश पावलाने तंबूच्या आश्रयामध्ये जात असताना पाहतोय आपण. वासुदेव ते नवीन फलंदाज. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. व्यासपीठावर विराजमान सन्मान्य आनंदजी जाधव साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. परंतु पहिल्या चेंडूवर एक बिग सफलता आपल्याला मिळून देतोय मचिंद्रा. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला. एक धाव कंप्लीट केली जाते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. हवं तिथे चेंडू गेला नाही, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाही संघाचा आणि स्वतःच इथं मात्र श्रीगणेश करतोय धावेंचं रोहिदास. यावेळेस पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चेंडूला ढकलून काढलेला आहे. पहिले षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, मोठे फटकेबाजी होणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल. खास करून मचिंद्र यांची दिवास्पट दिवा संघासमोर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली ना. या इथे शिवनेरी आमने संघासमोर सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथं मात्र चुकीचे लाईन हाताळताना पाहतोय आपण. डावे सोडून जातोय आणि आपण पाहू शकता वाईटचा इशारा केला जातोय. यानंतर धावेचा भरणा इथं मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोअरबोर्ड ते पाहू शकता आपण 3 धावा. यावेळेस चांगला फटका आहे आणि चांगल्या धावाही देऊन जातील. चेंडू एका टप्प्याने सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. धावसंख्या आपण पाहू शकता 4 धावेने 7 या आकड्यावरती पोहोचते. चांगल्या प्रकारे आपण बघितलं रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळून काढला होता रोहिदास याने. एक चांगली जमेची बाजू आहे की एक चौकार येतोय. थोडीसा जो दडपण बनत चालला होता तो मात्र कुठेतरी बाजूला सरेल आणि या जिद्दीने या चिकाटीने क्रिकेट खेळावं लागेल. अंजूर संघासमोर कमीत कमी 45+ धावा असणं गरजेचं आहे. इथेही बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवलेला पाहतोय चेंडूला आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. फुटवर्क, पायांची हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्यावेळेस तुमचं पद आले ते काम करत नाहीत त्यावेळेस बिग हिट, मोठा फटका येणं थोडस कुठेतरी दडपणाखाली आपण पाहू शकतो. इथं मात्र आपल्या फॉलोथ्रू मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. खेळ असो की जीवन जगत असताना चुकीचं पाऊल उचलण्या अगोदर निश्चित त्याला सुधारणं गरजेचं असतं. अशी काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या मनात शंका कुशंका आल्या असावीत आणि त्या कारणास्तव रिव्हर्स. इथं मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. झेल सुटला जातोय. चेंडू धरतीला दान आणि धावा मिळतायत 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं बाद होतोय. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. धावसंख्येवरती नजर टाकली तर आपण पाहू शकता खूप कमी लागताना दिसतात. 7 धावा ऑन द बोर्ड.
निश्चितच इथं मात्र आपण पाहू शकता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, स्वतः कर्णधार खंडू येतोय. पाहूया संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीमधून कशा प्रकारे बाहेर काढेल आपल्या संघाला. स्वतः संघ नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. वासुदेव आणि खंडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे, चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खंडू यांच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थ्रो खूप चांगला झालेला आहे, परंतु आपण पाहू शकता थोडासा चेंडू पडल्यानंतर उंची घेतोय आणि कलेक्ट करण्यामध्ये कुठेतरी दिक्कत निर्माण होत आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र आपण पाहू शकता स्वेअर मारा पाहायला मिळते. डाव्याष्टी सोडून जाते, पंच आमच्याकडे बोलतात. आगल्या वेगळ्या शैलीने इशारा केला जातोय. एका धावेचा वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपण पाहू शकता 12 धावा. यावेळेस चांगला फटका आहे, लॉंगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. दिलीप आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलणी करतोय आणि या इथं पाहू शकता आपण रनआउटच्या स्वरूपाने अजून एक फलंदाज बाद होतोय. चांगली सुरुवात मात्र इथं गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाजाला खास तेवढं काम करता आलं नाहीये. नाही इथं मात्र आपण पाहू शकता रोहिदास मात्र बाद होतोय. इथं मात्र खंडू यांच्या बॅट मधून चांगला फटका येतोय, परंतु ताकद झोकता आली नाहीये आणि दिलीप खाली येतोय. झेलला कलेक्ट केला जातोय. फलंदाज इथं मात्र फेल ठरतोय. खंडू स्वतः संघनायक सुद्धा आपल्या संघासाठी काही करू शकला नाही, मोठी इनिंग खेळू शकला नाही, काही धावा जमू शकला नाहीत. स्कोर कार्डवरती नजर टाकली तर आपण पाहू शकता धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गडी बाद झाले 4. बिकट दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहू शकता आपल्या मैदानाच्या बाजूने मेंढरांचं कलप जाताना पाहतोय आपण. हे दृश्य आपल्याला ग्रामीण भागामध्ये जास्त करून पाहायला मिळतंय आणि ते आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून इथं मात्र आपण आपल्या मोबाईल टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता. सरपंच चषक 2021 मध्ये धनगर समाजाची सर्वात मोठी ही प्रॉपर्टीज आपण पाहतोय आणि ती प्रॉपर्टी आपल्या मैदानाच्या बाजूने जात असताना कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. चला खेळायला सुरुवात करायची आहे, खूप वेळ वाया जातोय. या वेळेस अप्रतिम चेंडू गॅदर करता आला नाही स्टेक्षकाला आणि या दरम्यान आपण चिकी सिंगल एक धाव कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात गोलंदाजाने करून दिली आणि ती अबाधित ठेवण्याचं काम मात्र आपण बघतोय श्याम यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. इथनं मात्र गेअर चेंज करावा लागेल शिवनेरी आमने संघास, स्फोटक फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावा असणं गरजेचं आहे कारण एक भला मोठा संघ गावदेवी अंजूर याला आपण पाहतोय.
इथं मात्र आपण बघू शकतो हलकीशी अपील जरूर केली होती, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला होता आणि पंच अतिशय दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील म्हात्रे सर अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी या फॉर्मॅट मध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू बराच काल हवेमध्ये होता, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु क्षेत्ररक्षक दक्ष. एकच धाव्यावरती समाधान मानावं लागते. एकेरी दुहेरी धावसंख्येने खास फरक पडणार नाहीये, खास करून विचार केला तर गावदेवी अंजूर संघास आणि शिवनेरी आमने संघास इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 16, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया आमचे मार्गदर्शक मोहन दादा भोईर यांच्याकडून. थँक्स, धन्यवाद मनोज. तर मित्रो 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. प्रतिषटक आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावांची सरासरी आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, या मान्यवर मंडळीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी मात्र चेंडूला उकचा फटका आपण पाहतो. अतिशय चांगला फटका, चेंडू लॉंग सीमेच्या ट्रॅव्हल तो मार्गच होतोय. 1 बाउन्स, एका टप्प्याने मात्र चेंडू सी मार्शच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 20. सन्माननीय व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, भिवंडी तिकडे नामांकित व्यक्तिमत्व अखिल भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष भिवंडी ग्रामीण सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर ज्यांचं नुकतंच आगमन झाले, त्यांच्या समेत शिवसेना शाखा प्रमुख वडगर मान्य श्री श्रीनाथ पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. पुण्यात आपण जाऊया मैदानाकडे. बॉलिंगच्या ट्रॅकवर आपण पाहतो गोलंदाज कोण आहे, संदीप. अतिशय चांगला फटका समोरून चेंडूला केला होता. अपड्राईव्हचा सुंदर आणि सुरेखा फटका आपण पाहतो. फलंदाज रमेशच्या बॅट मधून लाजवाब फटका. धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 24. हॅलो अपरिगळ चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 24. षटक क्रमांक 3 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, बिग ब्लो, अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन काय जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. मोठा फटका. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 30. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. लाजवाब फलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू मधून तब्बल 14 धावा. 5 चेंडू पेस करतात म्हणून 16 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. संघाचा तारणहार बनतोय फलंदाज रमेश. एक लाजवाब फलंदाजी. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आतील कडा घेतोय. चेंडू जातोय नॉनस्टॉप सीमा रेषा बाहेर. हा चौकार. पुन्हा एकदा चौकार येतोय. काल लाजवाब कामगिरी आज मैदानामधून पाहतोय. काल निश्चितच आपण पाहिलं होतं साई कृपा डोंगे अगेन्स्ट या संघाला मात्र कुठेतरी 24 धावा करताना परिपूर्ण दमछाक झाली होती. मात्र या सामन्यामधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. धावसंख्या 34. पहिल्या 2 षटकांचा जर आपण म्हणून विचार केला तर निश्चित थोडीशी संत सुरुवात होती. तिसऱ्या षटकारामधून आपण पाहिलं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट आपण पाहिलं. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार. 4 चेंडू मधून 18 धावा करणारा फलंदाज आपण रमेश याला पाहिलं. काय लाजवाब फलंदाजी. आणि तेच एकमेव कारण देखील आपण पाहतोय संघ कुठेतरी एक मोठा लक्ष्याकडे वाटचाल करतोय. धावसंख्या 34. पुन्हा एकदा संदीप. आता या ठिकाणी मात्र थोडंसं कुठेतरी आपल्या फॉलोअरमध्ये चुकतोय.
पंच डेड बॉलचा इशारा करतात. कुठल्या प्रकारची फेक नसेल असा पंचाकडे इशारा येतोय. मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय संदीप. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. अरुण कार्पेट चेंडू येतोय. खराब क्षेत्ररक्षण, वारंवार चुका आपण पाहतो. आज गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून विजयाला चेंडू कुठेतरी उलकावणी देतोय. मिस झाला होता. या तिसऱ्या षटकातला चौथा चौकार आपण रमेशाच्या बॅट मधून पाहतो. का लाजवाब फलंदाजी. आता मात्र थोडस मागड षटकातला संदीप याला पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडचा फटका पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा मात्र कंप्लीट केले जातात. दोन धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होते ती 40. षटक क्रमांक तिसरं संपतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम धावसंख्या 40. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. प्रति षटक आपण विचार केला तर 13.33 सरासरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मान्य श्री प्रवीणजी पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर श्रीनाथ पाटील शिवसेना शाखा प्रमुख बडघर, भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष भिवंडी ग्रामीण सन्मानित प्रवीणजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज निश्चितच ते देखील या स्पर्धेची मजा घेताना स्टेजवरून आपण पाहतोय. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. अमनेय संघाच्या माध्यमातून लाजवाब कामगिरी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आपण दिलीप याला पाहतोय. चेंडूला मोठा फटका घेण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होता. फलंदाजामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघूया मात्र दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. रमेश हा महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन विष्णू. हा एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. न्यू मिलन पायगाव या संघाचा संगणक आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचा आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि न्यू मिलन पायगाव असा पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने न्यू मिलन पायगाव संघाला विशेष सूचना केली जाते. सूचनांतून विनंती केली जाते की आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर संघात धावसंख्या ती 42. दिलीप या ठिकाणी विष्णूच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. विष्णूच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट पहिला षटकार येतोय. अकाउंट ओपन होते. विष्णू याचं या षटकाराने संख्या धावसंख्या 6 ने पुढे सकते. 48 का आज लाजवाब फलंदाजी. मनोज मी निश्चित मन काल मात्र 24 धावा करताना कुठे संघाची दमछाक आपण पाहिली होती. मात्र आजच्या स्पर्धेमधून काय जबरदस्त एनर्जी या संघाची.
विष्णू याच्या बॅटमधून मी अगोदर म्हटलं होतं विष्णू संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे आणि त्यानं ते देखील सिद्ध केले. पहिला चेंडू पेस करताना काय जबरदस्त फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी केली जाते. बघा किती चपलता आपण पाहतोय. रनिंग बिडवी अतिशय सुंदर सुरेख. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आपण निश्चित टाळ्यांचा आवाज ऐकतो. अर्धशतक. आज निश्चितच आमने संघाचं मी कौतुक करेन. हा संघ तसा नौका आहे मात्र वाटत नाहीये. नौकेपणा कुठं जाणवत नाहीये. निश्चित जिद्दीने उतरलेला हा संघ या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय आणि कमी कालावधीमध्ये चांगली प्रगती. चेंज ऑफ पेस, परिवर्तन. आता कुठेतरी चेंडूची मात्र गती कमी केली होती. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूची लाईन रीड करूच शकला नाहीये फलंदाज. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं होतं चेंडूला थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. एक धावगणीची संधी मिळते फलंदाजाला. एक धावणी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. षटक क्रमांक 4 संपतं. 4 षटकांची अंतिम धावसंख्या होती 51 आणि विजयाचं लक्ष असेल ते 52 धावांचं. जर प्रतिष्ठेकडे आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी. पुन्हा एकदा विनंती असेल न्यूमेलन पायगाव संघाला आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचंय. तर चला आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी. मित्र आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आज ज्यांचा वाढदिवस आहे या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत जितू पाटील यांचे परम मित्र आहेत राज जोशी यांचा जो वाढदिवस आहे. निश्चित राज तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. तुला उदंड आयुष्य लाभो हीच मी भगवंताला प्रार्थना करेन. पुन्हा एकदा आयोजक कमिटी आमची पॅनल कमिटी असेल, पंच असतील, समालोचक असतील, आयोजन कमिटी असतील त्यांच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. त्याचबरोबर आमचे आयोजक त्यांचा मित्र परिवार आपण पाहू शकता. जितू पाटील यांचा मित्र परिवार आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थित आहे. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मी सुभाष पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ विजयजी पाटील, विजय पाटील आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष भिवंडी ग्रामीण, एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व मान्य श्री प्रवीणजी पाटील डोंगेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि भिवंडीतील एक युवा नेतृत्व प्रवीणजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अखिल भारतीय विद्यार्थी सेना अध्यक्ष भिवंडी ग्रामीण. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर शिवसेना शाखा प्रमुख वडघर श्रीनाथ पाटील देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीनाथजी पाटील साहेब यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव सन्मान केला जाणार आहे. वेलकम रमाकांतजी म्हात्रे आपण देखील स्टेजवर यायचंय. शिवसेना शाखा प्रमुख वडघर, वडघर शाखेचे शाखा प्रमुख आहेत श्रीनाथ पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं कालिका माता कालवार या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. आमचे परम मित्र देखील आहेत या स्पर्धेचे मुख्य जे ऑर्गनायझर जितू पाटील यांचे परम मित्र आहेत रमाकांत म्हात्रे यांचं देखील आपण करूया स्वागत आणि सन्मान. विजय पाटील आपण पुढील स्वागत घ्यायचंय. रमाकांत म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. कालवार गावचे समाजसेवक तथा उद्योजक आणि खास करून कालवार संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. रमाकांतजी म्हात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. धन्यवाद. अँड बॅक टू नाव क्रिकेट. पुन्हा आपण जाऊया मैदानावर. विजयाचं लक्ष 52 धावांचं प्रति षटकात आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी आहे. तर पहिल्या 2 षटकांमध्ये बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय.
त्याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसई ओल टू मनोज ठाकरे. बावन्न धावांचं लक्ष घेऊन गावदेवी अंजूर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिलीप आणि विजय ही पाहतोय आपण. इथं मात्र एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केलेली आहे दिलीप याने. विजय येतो यावेळेस स्ट्राईक वरती. स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे एका धाव्याने. 52 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामध्ये 13ची सरासरी जमा करायची आहे. तर पाहूया गोलंदाज टर्न होतं गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस कणखर फटका पाहायला मिळतोय. विजयांच्या बॅट मधून येतोय एक दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. गावदेवी अंजूर संघाची ही जोडी खूप चांगल्या पद्धतीची काम करते. चांगली सुरुवात करून देते. एका बाजूला दिलीप तर दुसऱ्या बाजूला विजय. तर पाहूया विजयाने आगाज केलेला आहे चौकाराने. तर ही खेळी कितपत जाते किती मोठी ठरते हे पाहण्यासारखं राहील की गोलंदाज मात्र कमबॅक करतोय. कारण असं म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतोय. एक चौकाराचा धक्का जरूर लागलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र लाईन त्याने लेन बिघडलेली पाहायला मिळते आपल्याला. ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू पाहतोय. वाईटच्या स्वरूपाने एक धाव अजून अकाउंट मध्ये जमा होते. धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचते. 13 धावसंख्येची गरज आहे प्रति षटकामागे आणि आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. इथं मात्र इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु आपण लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. कारण मागच्या चेंडूवरती आपण जर विचार केला तर त्या रिझन मध्ये एक चौकार वसूल केला होता, परंतु गोलंदाजांनी ते हेरलं आणि तिथे एक क्षेत्ररक्षण लावण्यात आलं. कारण प्रत्येक खेळाडूची शैली ही वेगळी आहे. एखादा खेळाडूचा जो ठरलेला फटका असतो स्ट्रॉंग झोन तो नेहमीच दर्शवत असतो आणि विजयांचा तर तो स्ट्रॉंग झोन आहे हे हेरलं आणि आपण पाहिले तिथं क्षेत्ररक्षक तैनात केलं. इथं मात्र दिलीप येतो यावेळेस. इथं फटक्यामध्ये दम आहे. चेंडू हवाई सफर करत जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. हे षटकार जसं आहे ना 13 धावसंख्येवरती धावफलक सजतोय. जी आवश्यकता होती 13 धावांची ती आवश्यकता इथं मात्र पूर्ण होताना पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. 52 धावांचं लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. यावेळेस चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता, हवा तसा बॅटमध्ये आला नाहीये आणि एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काय नाही की चांगली मी तर म्हणेन हुशारीची फलंदाजी पाहायला मिळते. जिथं मोठा फटका आल्यानंतर स्वतःला आवरणं गरजेचं असतं. आता कित्येक फलंदाज आपण पाहतो एखादा मोठा फटका लागला की लगोपाठ दुसरा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. खेळावा नाही खेळावा असं नाही, परंतु चेंडूची लाईन लेंथ ही पण बघायला हवी आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. खराब चेंडूवरती तुम्ही प्रहार नक्कीच करा, परंतु चांगल्या चेंडूवरती छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नका आणि आपली मोलाची जी विकेट आहे ती गमावू नका. गोलंदाज टर्न होतोय. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस मिस टाइम फटका आणि इथं मात्र पाहू शकता दुसरी तिसरी प्रयत्नामध्ये झेल मात्र ड्रॉप होते
आणि इथं मात्र आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 15 आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते. आव्हानही तेवढं मोठं आहे आणि तशी खेळी करणं गरजेचं होतं. सुरुवातीच्या कालामध्ये गोलंदाज संतोष यांनी चांगली कामगिरी केली, परंतु अंतिम क्षणामध्ये आपण जर पाहिलं तर एक षटकार लागल्यानंतर थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा ऑन द बोर्ड. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे विजयासाठी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज रमेश येतोय. पहिले षटक थोडस मागडं मित्र म्हणेन आलेलं आहे, कारण एक सुरुवात चांगली करून द्यायची होती. धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने जमवली होती फलंदाजाने. गोलंदाजाने इथं मात्र थोडस नाराज केलं. तर पाहूया सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी रमेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. विजय स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. प्रहार पाहायला मिळते. मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक झेपावतोय, परंतु आवाक्या बाहेर आणि इथं मात्र आपण पाहू शकता झेल सुटलं जातोय. चांगला प्रयत्न केला होता, प्रयत्नांना यश काय मिळालं नाहीये. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड एफर्ट पाहायला मिळालं. तो खूप दुरून झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अशा स्टेजला अशा झेल घेणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही झेल कलेक्ट करताय त्यावेळेस मॅचची जी पकड आहे ती मजबूत होत जाते. गोलंदाजाचा हौसला आहे, आत्मविश्वास आहे, तो मात्र वाढत जातो. यावेळेस अजून एक मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आणि इथं मात्र कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये आणि फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. विजय आणि दिलीप यांची जोडी चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ करत होती, परंतु मागच्या काही चेंडूमध्ये बघितला तर फटकेबाजीमध्ये थोडीशी चेंजेस पाहायला मिळाले. आक्रमक रूप पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप मिस टाइम फटका आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज विजय बाद होते. सतीश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. याला मात्र दिलीप यास साथ द्यावी लागेल, एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल, कारण भला मोठं आव्हान आहे. त्याचं पार्टनर करत असताना तुम्हाला पार्टनरशिप होणं गरजेचे आहे आणि अर्ली ब्रेक थ्रू मिळून देणं गरजेचं आहे. मित्र म्हणेन शिवनेरी आमने संघास. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन रमेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर खर्च केल्या होत्या, त्यानंतर एक विकेट संपादन करतोय आणि दिलीप सारख्या गोलंदाजाला निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय. एक चांगली बाब आहे. पाहूया पुढील चेंडू. इथे पुढे सरसावून एक पाऊल पुढे टाकून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. इथेही चेंडू खाली ठेवला जातोय. वारंवार चेंडू मध्ये बदल पाहायला मिळतोय आणि यावेळेस तर अप्रतिम चेंडूची फेकी पाहायला मिळाली. दर चेंडू मागे एक निखरती ओर आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाजी पाहायला मिळते रमेश यांच्या माध्यमातून. यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. क्रीजच्या बाहेर टाकलेला हाताळलेला चेंडू, पण त्यांचा नो बॉलचा इशारा येतोय, घोषित केला जातोय. आणि व्हेरिएशन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्या व्हेरिएशन वरती नियंत्रण तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये खूप महत्वाचं आहे, परंतु ते नियमाबाहेर नसावं. इथे येणारा चेंडू आहे फ्री हिट. कशा प्रकारे फायदा उचलतील पाहूया. दिलीप स्लोवरचा मारा. इथं मात्र पाहू शकता लेग साइडच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलेला खाली रिजन होता. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते 22 धावा. 52 धावांचं लक्ष्य आहे. नाही तर मात्र मित्र म्हणेने चौकाराने एक आत्मविश्वास वाढेल निश्चितच दिलीप यांचा. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रमेश आपल्या गोलंदाजी मार्गावरती येतोय. रमेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या कालामध्ये. इथे मात्र
खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा दिलीप उचलतोय, चौकार वसूल करतोय. यावेळेस फुलटाच डिलिव्हरी, वाड शॉट, चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. यस, 6 धाब्याने 28 धावांवरती धावफलक पोहोचते. प्रॉपर टायमिंगचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग शॉट ज्याला म्हटलं जातं, ताकदीचाही चांगल्या प्रकारे उपयोग करताना पाहायला मिळालं आणि षटकार वसूल होतोय. जिथून मोहन दादा आपण पाहतोय दिलीप यांची एंट्री या संघामध्ये झालेली आहे, तिथनं मात्र हा संघ निखरत चाललेला आहे. खूप चांगली कामगिरी यांची या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. खास करून सुरुवात या फलंदाजामुळे खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आणि मग येणाऱ्या फलंदाजांनाही त्याचा आत्मविश्वास वाढत जातो आणि फलंदाजी चांगली होते. इथं मात्र 52 धावांचं लक्ष असतानाही कुठल्या प्रकारचा दबाव आपल्यावरती न घेता चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 28 धावा. जशाच तसं उत्तर दादा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खंडू येतो यावेळेस तिसरं षटक हाताळण्यासाठी एक निर्णायक षटक असेल हा या सामन्यातील. गोलंदाज टर्न होतोय यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपल्या फॉलो मध्ये. इथं मात्र खंडू यांनी चेंडूला कलेक्ट केलेला आहे, निर्धाव राहतोय चेंडू. अजूनही विजयाचं जे समीकरण आहे ते जर पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. हा षटक खूप निर्णायक असेल. इथनं कमी धावा जर दिल्या तर निश्चितच परिणाम वेगळा पाहायला मिळेल. मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी पाहायला मिळते. झेल इथं मात्र सुटला जातोय, परंतु एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. अशा मुमेंटला मात्र झेल घेणं आवश्यकता आहे, कारण क्रिकेटचा मूल मंत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅच घेता, फलंदाजी आउट होतोय, बॉल काउंट होतोय आणि गोलंदाजाचा आत्मविश्वासही वाढतोय. एकंदरीत सामन्यावरची जी पकड आहे ती मजबूत होत जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही झेल सोडता त्यावेळेस गोलंदाजही निराश होतोय आणि रनाही बहाल होत आहेत. मॅचवर मधलं नियंत्रण तुमचं सुटत जातं आणि आतापर्यंत दोन्ही संघांकडे ही मॅच बॅलन्स आहे. इथनं जो चांगली कामगिरी करेल तोच सामन्यावरती विजय संपादन करेल. यावेळेस खराब चेंडू होता, परंतु पाहूया पुरेपूर फायदा उचलू शकले नाही, ताकद लावता आली नाहीये आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जात आहे. फलंदाजी तर मात्र दिलीप याची खेळी संपुष्टात येत आहे. निश्चितच चांगला झेल पकडला. हा मॅच, हा क्रिकेटचा इव्हेंट ओल्डी गोल्डी पाहतोय, परंतु असं वाटत नाहीये की एवढा एक चांगल्या प्रकारे झेल कलेक्ट करेल. एक चांगली सुरुवात ही पाहायला मिळाली होती फलंदाजीच्या माध्यमातून. इथं मात्र गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात करतोय. खंडू स्वतः संघनायक आहे आणि संघाला गरज असताना एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होता, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे मिडगटच्या रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय आणि इथेही मात्र आपण पाहू शकता एकच धाव अर्जित केली जाते. संतोष जोशी यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच. चांगल्या प्रकारे फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू, फलंदाज मात्र LBW च्या स्वरूपामध्ये बाद होते. कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळतोय. DJ
आला नाही तर मात्र आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केलेले आहेत या ओव्हर मध्ये आणि या ओव्हरतील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे खंडू. एक चांगली सुरुवात या गोलंदाजाने करून दिलेली आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस आपण पाहतोय शॉर्टपिच डिलिव्हरी होती बरोबर फायदा उचलला नाहीये. थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते फेकी चांगली झालेली आहे. दुसऱ्या रनाचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. डीजे आता मात्र विजयाचं जे लक्ष आहे थोडस किचकट होत गेलेलं आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी लक्ष 21 धावांचं आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर विचार केला तर खूप चांगल्या धावा जमा केल्या होत्या परंतु इथं मात्र पूर्णपणे आपण पाहू शकता थांबून ठेवलेला आहे खंडू याने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयदेव येतोय. 2 ओव्हर मध्ये 28 धावा होत्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये पूर्णपणे कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज खंडू फक्त 3 धावा खर्च करतोय. निश्चितच आपण पाहिलं तर शिवनेरी आमने संघाच्या 2 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने घडल्या होत्या आणि तिसऱ्या ओव्हरला खूप मार बसला होता. 24 धावा घेतल्या होत्या. इथं मात्र गावदेवी अंजूर संघामध्ये 2 ओव्हरच्या रना जास्त आल्या होत्या परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र कमबॅक करताना पाहिलं शिवनेरी आमने संघ. शेवटची ओव्हर आहे 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 21 धावेंची गरज आहे. गोलंदाज अंतिम या 6 तोपा दागण्यासाठी सज्ज होतोय. बालकृष्ण पाहूया. हा जो क्रिकेटचा खेळ आहे तो आपला सर्वांना माहित आहे. श्रीकृष्णाने यमुनेच्या काठी खेळला होता आणि आजवर आपण पाहतोय आपल्या गल्ली बोलामध्ये हा खेळ रंगत आहे. या वेळेस मिस टाइम फटका काय घडते पाहूया. यष्टीरक्षा आणि बॉलर याच्या मध्ये पडलेला हा चेंडू आपण पाहतोय. एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काय नाही. एका धावेने धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. अजूनही 20 धावेंची गरज आहे. श्रीकृष्णाने यमुना काठी हा खेळला गेलेला खेळ आणि आपण पाहतोय हा इंग्रजांनी मी तर म्हणेन आपण 1970 सालापासून हा खेळ मात्र उदयास आणला. कारण धनाढ्य लोकांना खेळायला ग्राउंड मध्ये कुठलं राहिलं नव्हतं आणि त्याच परिस्थितीमध्ये या खेळाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि या खेळाला पुनरावृत्ती दिली. तर इथं मात्र आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही. इथं मात्र स्वेअर मारा पाहायला मिळतोय. 51 धावेचा भरणा 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 19 धावेंची गरज आहे. इथं मात्र चांगला चेंडू फसवा चेंडू हाताळताना पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज मात्र इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहे. गावदेवी अंजूर संघ कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळतंय आणि या फॉर्मॅटमध्ये नौका संघ आपली करामत आपली जादू मात्र दाखवतोय बिखरतोय. काल त्यांनी आपला विजयाचा शंखनाद फुकला होता आणि आज त्याला बरकरार ठेवत इथं मात्र चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वांची मेहनत इथं मात्र उदयास येताना पाहतोय. चला वेळ कमी खर्च करा आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. जिद्दीने उतरलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण शिवनेरी आमने संघ. चला वेळ कमी घ्यायचा आहे. शिवनेरी आमने संघास विनंती आहे.
बालकृष्ण पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती सामना करेल अनिल. हा फलंदाज डावकरे शैलीचा आहे. रेड कॅप परिधान केलेला. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी खेळतोय. यावेळेस चेंडूला ऑफच्या दिशेने टोलेला पाहतोय आपण. खास फटक्यामध्ये तेवढंच आत्मविश्वास नव्हता. एका धावेसाठी खेळला गेलेला फटका आपण पाहतो. एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये काम बनणार नाहीये. विजयाच्या जवळ समीप निकट जाऊन पोहोचलेला पाहतोय शिवनेरी आमने संघ. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगू शकत नाहीये. धावफलकावरती धावा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 धावांची गरज आहे. हिट आउट या गेट आउट 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके षटकार खेळावे लागतील. निर्णायक चेंडू गोलंदाज बोलतोय. यावेळेस प्रहार जरूर केलेला आहे परंतु शत्रशक खंडू तिथं तैनात आहे. चांगली फेकी पाहायला मिळते परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये काम बनणार नाही. हवाई सफरच तुम्हाला करावा लागेल कारण पल्ला खूप लांबचा आहे. नाही तर मात्र आपण पाहू शकता पूर्णपणे मजबूत पकड पाहायला मिळते शिवनेरी आमने संघाची. 2 चेंडूंचा खाली खेळ शिल्लक बाकी आहे आणि विजयाचं लक्ष 16 धावांचं. या वेळेस पाहू शकता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि एकच धाव या सामन्यातील औपचारिकता फॉर्मॅलिटीज ज्याला म्हटलं जातं ती मात्र शिल्लक राहिलेली आहे. एका चेंडूचा फक्त खेळ शिल्लक आहे आणि विजयाचं लक्ष 15 धावांचं. असा कुठलाही फटका नाही आहे की ज्या फटक्यावरती 15 धावा येतील. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही एक घडू शकतं. तर निश्चितच या फटक्यामध्ये कशा प्रकारे खेळून काढतील हे पाहण्यासारखं राहील. स्लोअरचा मारा इथं मात्र आपण पाहू शकता आणि इथं विजय संपादन करतोय. खूप खूप कौतुक करावं असं वाटतं शिवनेरी आमने संघाचं ज्याने भल्या मोठ्या संघाला परास्त केलं आणि हार्डलक टपलक मित्र म्हणून गावदे अंजूर संघ चांगल्या पद्धतीचा खेळ तुमचाही मैदानाच्या आतमध्ये झाला. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज हारलात म्हणून खेळ संपत नाहीये. गावदेवी अंजूर या संघाचा संगणक आपण स्टेजवर यायचंय. अंजूर या संघाचा संगणक आपण स्टेजवर यायचंय. रमेश